नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग, साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 2 महिने झालं माझा कोणताही लेख आलेला नाही आहे आणि माझे काही घरगुती अम, विषय असल्या कारणामुळे मी माझे व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. पण आज जागतिक महिला दिन असल्या कारणाने आपल्या सगळ्या प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता वर्ल्ड कप चालू आहे सध्या T20चं. आता ब्रेक झालेला आहे. म्हटलं एक मला लेख खूप छान आवडला आपल्या महिलांकरता. म्हटलं तुमच्यापाशी तो सादरीकरण करावा म्हणून मी आता लगेच व्हिडिओ ऑन केला आणि तुमच्यासमोर आता तो लेख सादरीकरण करते. लेख हा डॉक्टर विजय पानसरे यांचा लेख आहे. पण जेवढ्या माझ्या मैत्रिणी असतील, माझी प्रत्येकाच्या आई, बहीण, मुलगी. आता कसं असतं, महिला दिन म्हणजे प्रत्येक स्त्रीने, पुरुष तर महिला दिनाच्या शुभेच्छा देतोच. पण प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा मला अशी इच्छा वाटते. कारण की आज सकाळी आमचा एक असा ग्रुप आहे त्याच्यावर महिलांचाच ग्रुप आहे त्याच्यावर हॅपी वुमन्स डे म्हणून एका ताईंनी मेसेज टाकला. ग्रुप आहे 50 ते 60 जणींचा. पण म्हणजे 50 ते 60 जण मिळून तो ग्रुप आहे. पण त्याच्यावर फीडबॅक काहीही कुणाचाच आला नाही. रिटर्न फीडबॅक आपण द्यावा, हॅपी वुमन्स डे करावं, एका मैत्रिणीसारखं एका मैत्रिणीला ग्राह्य धरावं आणि त्याच्या तरी शुभेच्छा द्यायला काय लागतंय? एवढा सुद्धा आपल्याच मैत्रिणी आपल्याला समजून घेत नाहीत. ह्याचीच मला कुठेतरी खंत वाटली आणि सकाळपासून तोच विचार करते, "अरे बापरे! का असं?" कारण की काय असतं, अ, एका एका स्त्रीचं मन जाणणं हे खूप गरजेचं असतं. कधी-कधी काय असतं, ती आई असते, मुलगी असते, कधी बहीण असते, कधी पत्नी असते, कधी मैत्रीण असते. जीवाभावाची मैत्रीण असते. कधी-कधी सुखा-दुःखात एकमेकींना समजून घेणारी ओढ, एकमेकींना सांभाळून घेणारी ओढ, ही मैत्रिणींमधून एकमेकांना अ, विचारपूस करणारी असते. पण असे कसे असतात, की बापरे! आपण नुसतं एका स्त्रीला हॅपी वुमन्स डे, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला पण, एवढं सुद्धा आपण रिप्लाय देऊ शकत नाही. मग हा जागतिक महिला दिन कसा? जर तुम्ही आपल्यामध्येच एकमेकांना जर तुम्ही विश करू शकत नाही, तर जागतिक महिला दिन कसा? म्हणून मला हा प्रश्न पडला होता. आयुष्याच्या वळणावर प्रत्येक महिला कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला म्हणजे प्रत्येकाला साथ देत असते. नवरा म्हणून, बायको म्हणून नवऱ्याला बायको म्हणून साथ देत असते. आई-वडिलांना मुलगी म्हणून साथ देत असते. आई लेकरांना साथ देत असते. असंच आपलं हे जे आहे म्हणजे स्त्री आहे ती एकमेकांना साथ देतच पुढे जात असते. आणि त्याच वळणावर आपला आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस असल्या कारणाने परत एकदा मला सगळ्या जेवढे माझे सबस्क्रायबर असतील, अगर माझे कुणी लेख ऐकला तर तेवढ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. लेख खूप सुंदर आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सविता ब्लॉग्स, साहित्य, कला, लेखन आणि कविता आणि चारोळीमध्ये 2 महिने आले नाही, त्याबद्दल मनापासून क्षमा. डॉक्टर विजय रणदिवे यांचा हा लेख आहे. लेख नक्की ऐका शेवटपर्यंत. एक माणूस होता. तो माणूस सदानकदा आपल्या बायकोच्या चुगल्या आपल्या मित्रांसोबत करत असायचा. तो एकदा मित्राला म्हणाला, एक मित्र त्याला म्हणाला, फेमिनिस्ट म्हणून त्याने चिडवलं आणि "तुला बायकोचा एवढा का बरं पुळका येतो रे?" असं म्हणून त्या मित्राने त्या मित्राला चिडवलं. तर एका दिवशी लग्न करून तिचं कल्याण का नाही केलंस तू? म्हणजे असं तो मित्र त्याला खोचक प्रश्न त्याला विचारला. ज्या मित्राला की तो त्या मित्राची बायकोच्या बाजूने बाजू घेत होता. तर तो म्हणाला, "लग्न करून उपकारच केलेत स्त्री जातीवर." ज्या माणसाचं लग्न झालं होतं तो म्हणाला. कारण एक भारतीय पुरुष लग्न करून महिलेचा किती उद्धार करतो, हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. असो, मला सरसकट कोणत्याही जातीचा पुळका वगैरे काहीही नाहीये. सर्व स्त्रिया
चांगल्या नसतात आणि प्रत्येक पुरुष वाईट नसतो एवढा सेन्स मला कळतो. माझ्यासारख्या नॉन कम्फर्टमिस्ट माणसाला वुमन्स डे, मेन्स डे, डॉक्टर्स डे, इंजिनियर्स डे इत्यादी साजरे करताना जरा मला अवघडल्यासारखंच होतं. हल्ली तर मला बर्थडे सुद्धा विश करायला म्हणजे बंद केलंय मी ते विश करणं सुद्धा. कारण एक तर तुम्ही जन्म घेतला, त्यात तुमचं स्वतःचं असं काहीही कर्तृत्व नाहीये. जन्माला येण्यासाठी तुम्ही विशेष असं काही केलेलं नाहीये. तुम्हाला जन्माला घालण्यासाठी जे काही पराक्रम केले ते प्रत्येकाच्या आई-वडिलांनी केले. दुसरं जन्माला येऊनही तुम्ही काही या जगावर उपकार केलेत असं मला काही जाणवत नाहीये. तुमच्या असण्या नसण्याने ह्या जगाला काहीही फरक पडत नसतो. मग का साजरा करायचा बरं कोणता डे? काय पॉइंट आहे प्रत्येक डे साजरी करून? मात्र जन्म घेऊन जिंदगी कितीही बेकार झालेली असली तरीही बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्या शूरवीरांना पार्टी दिली तर मी ती सोडत नाही बरं का. भारतीय पुरुषांसाठी महिला दिन साजरा करताना जरा त्यांनी आत्मचिंतन मनापासून केलं पाहिजे. एक ॲव्हरेज भारतीय पुरुष म्हणून तो स्वतः सांगतोय की महिलांचा आदर प्रत्येक पुरुष हा किती करतो. मग ती स्त्री आई असू द्या, बहीण असू द्या, प्रियसी असू द्या, बायको असू द्या किंवा मुलगी असू द्या. आपण तिच्यावर प्रेम दाखवतो खरं, आपल्याला तिची काळजी आहे असं आपण आव आणतो का? परंतु प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या तुलनेने दुय्यम असते असं मनात खोलवर रुजलेलं असतं ते आमच्या मनामध्ये. कारण की गमतीत का होईना प्रत्येक पुरुष असा म्हणतो की बायकांना अक्कल जरा कमीच असते बरं का. त्या जरा बावळट असतात बरं का. त्यांना कॉमन सेन्स नावाची काहीही गोष्ट नसते. असे शेरेबाजी आजपर्यंत एकदाही एका पण पुरुषाने केली नसेल असं मला वाटत नाही. तिनं आपल्या आज्ञेत वागावं, आपल्या सुरक्षिततेमध्ये राहावं, मर्यादित राहावं, एकंदरीत तिने आपलं स्वतःचं दास्यत्व पत्करावं ही सुप्त इच्छा बहुतेक पुरुषांची असते म्हणजे असतेच. समाजाला स्त्रीचा सन्मान करायचा असतो, पण अटीसह. अटी कोणत्या? ती आई आहे म्हणून महान आहे, पत्नी आहे म्हणून पूजनीय आहे, त्यागाची मूर्ती आहे म्हणून आदर्श सुद्धा आहे. पण जर ती स्त्री त्या चौकटीत जर बसली नाही तर समाज काय म्हणेन तिला? जर तिला लग्न नको असेल, मुलं नको असतील किंवा तिला स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता, स्वतंत्र निर्णय घ्यायचे असतील तर समाज अचानकच अस्वस्थ होतो आणि तिला नावं ठेवायला सुरुवात करतो. स्त्रीला खरं स्वातंत्र्य देणं म्हणजे काय? स्त्रीला खरं स्वातंत्र्य देणं म्हणजे तिच्या नियंत्रणावर, तिच्या निर्णयांवर नियंत्रण न ठेवणे. तिचे कोणतेही निर्णय असू द्या, त्याच्यामध्ये निर्बंध न घालणे. ती लग्न करेल का नाही करेल, ती मातृत्व स्वीकारेल की नाही स्वीकारेल, कोणत्या करिअरमध्ये जाईल, कसं जगेल हे तिने ठरवणं. पण समाजाला हा साधा सिद्धांत अजूनही जड वाटत चाललेला आहे. कारण पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्रीची स्वायत्तता धोकादायक वाटत चाललेली आहे. कशावरून? काय कारण असेल? कारण की एक विचारी माणूस महिला दिनाला फुलांचे गुच्छ किंवा भावनिक पोस्टपेक्षा एक साधा प्रश्न विचारतो स्त्रीला की खरंच
मनुष्य म्हणून जगू दिलं जातंय का तुला? तुझ्या मनासारखं तुला जगू दिलं जातं का? जर तिचं उत्तर असेल होय, मला माझ्या मनासारखं जगू दिलं जातं, तर महिला दिन साजरा करण्याची गरजच उरणार नाही, नाही का? कारण समानता हा एक चांगला एखादा उत्सव नाहीये, तर रोजच्या आयुष्याचा साधा नियम आहे आणि तो असायला पण हवा. कारण की महिला दिन हा समाजासाठी आरशासारखा राहील. कारण की प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा जर सन्मान केला आणि तिला तिच्या मनासारखं जगू दिलं, तिला तिच्या निर्णयावर पाबंदी नाही आणली, तर जिथे गोड शब्दाच्या मागे लपलेली जी असमानता असते ना, ती पुन्हा पुन्हा दिसत राहील. हा होता जागतिक महिला दिनानिमित्त एक सुंदरसा लेख. लेख आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सविताला सविता ब्लॉग्स, साहित्य कला, लेखन, कविता आणि चारोळी हा लेख होता डॉक्टर विजय रणदिवे. आणि विचार करा स्वतःच्या मनाला, खरंच तुम्हाला तुमच्या मनासारखं आयुष्य जगता येतं का? परत एकदा हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या प्रत्येक महिलांना. तोपर्यंत नमस्कार. परत भेटूया पुढच्या लेखामध्ये. सुरुवात करते आता नव्याने परत एकदा. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.